आणि महायुतीमध्ये भाजप शिवसेनेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं खडाखडी जरी सध्या सुरू असली तरी अनेक प्रतिष्ठेच्या जागा अशा आहेत की ज्या जागा बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप असो किंवा शिवसेना असो दोघांकडनं सगळी ताकद पणाला लावली जाते। अशीच एक प्रतिष्ठेची जागा भाजपसाठी चिखलदरामधली, कारण इथून नेमकं उभं कोण आहे तर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत आणि अखेर आल्हाद कलोती यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। कलोतींच्या प्रभागातनं काँग्रेसच्या उमेदवारासह 9 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आल्हाद कलोतींचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। या विजयाची बातमी रवी राणांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून कळवली आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी आल्हाद कलोतींसह रवी राणांचंही अभिनंदन केलं। पण देवेंद्र फडणवीसांनी साम दाम वापरून आपल्या मामेभावाला जिंकवलं असा गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। तर या निवडणुकीवरनं काँग्रेस मात्र कमालीची आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी काय म्हटलंय, कशी टीका मुख्यमंत्र्यांवरती खास करून केली आपण पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील। ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे। त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही। हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे, त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सारथीचे प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।